प्रेम जाल में फंसाकर एक नाबालिग लड़की को राजस्थान से लाकर नागपुर शहर के रेड लाइट इलाके गंगा जमुना में बेचने का प्रयास करने का एक चौंकाने वाला मामला सामने आया है। लक्कड़गंज पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर राजस्थान के बूंदी जिला निवासी शुभम मोनीरिया झजावत नामक युवक के साथ एक 17 वर्षीय नाबालिग लड़की को संदिग्ध अवस्था में पकड़ा गया। आगे की गई पूछताछ में नाबालिग लड़की ने बताया कि उसे शुभम ने शादी का झांसा देकर गंगा जमुना में जिस्म फिरोशी के लिए बेचने का प्रयास किया। पुलिस को आशंका है कि यह मामला ह्यूमन ट्रैफिकिंग के बड़े गिरोह से जुड़ा हो सकता है। लक्कड़गंज पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। नागपूर शहरमध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ऑपरेशन शक्ती ही मोहीम सुरू आहे। त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल, लॉजेस तसेच ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय किंवा महिलांचे अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या ठिकाणी पोलिसांचं जास्त ते सतर्क लक्ष आहे। काल दिनांक 26/9/25 रोजी परिमंडळ 3 चे माननीय पोलीस उपायुक्त श्री मदने साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली। ती माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकारी अंमलदार पाठवले। तिथे एक राजस्थानची अल्पवयीन मुलगी रोडवर मिळाली। तिच्याकडे विचारपूस केली असता तिने जे सांगितले तिला एका व्यक्तीने यातील आरोपी जो आहे शुभम उर्फ पोरिया मनोरिया झंझावत राहणार शंकरपूर जिल्हा बुंदी राजस्थान याने तिच्यासोबत लग्न करतो असे तिला आमिष दाखवून नागपूर येथे घेऊन आला आणि त्यानंतर त्याने तिला गंगा जमुना येथे घेऊन गेला। तिथे त्याच्या पूर्वीचे ओळखीचे जे महिला होत्या त्यांच्याकडे त्याने तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला असे तिने माहिती दिली। त्यावरून आम्ही तिच्या तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला अटक करून आरोपीला आम्ही 7 दिवसाचा PCR मागितलेला आहे। माननीय न्यायालयाकडून जो कालावधी मिळेल त्यामध्ये पुन्हा विचारपूस करून त्या अजून त्याची कोणी सहकारी आहेत काय किंवा काही त्यांचा असा एखादा MOB आहे काय अशा प्रकारचे पूर्वी पण त्यांनी काही गुन्हे केले होते का याचा सविस्तर सखोल तपास केल्यानंतर जर आरोपी जास्त असतील तर त्यानुसार काय कारवाई करण्यात येईल। रिपोर्ट विशाल बांबड़वार, लोकवाहिनी मीडिया, नागपुर।